म्हैसाळ योजनेतील मिरज व कवठेमंकाळ तालुक्यातील वंचित क्षेत्राचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आदेश. आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या पाठपुराव्यास यश. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतील मिरज व कवठेमंकाळ तालुक्यातील वंचित क्षेत्राचे 1 महिन्याच्या आत सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करण्याचे व प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठवण्याचे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी याबाबत जलसंपदा मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. आमदार खाडे यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यामुळे 23,700 एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतील मिरज व कवठेमंकाळ या तालुक्यांमधील मौजे, कुकटोळी, खंडेराजुरी, गवळेवाडी, डोंगरवाडी, गुंडेवाडी, भोसे, शिंदेवाडी, खरशिंग, अलकुडयम, बानेवाडी, योगेवाडी व हरोली या गावातील वंचित क्षेत्राचं सर्वेक्षण, संकल्पना व अंदाजपत्रक करण्यास प्रशासकीय मान्यता तातडीने मिळण्याची मागणी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती व याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता. मिरज व कवठेमंकाळ या गावच्या लगत असणाऱ्या कालव्याचा ऊर्ध्व बाजूस असणारे 9,476 हेक्टर म्हणजेच 23,700 एकर क्षेत्र योजनेपासून वंचित होते. वंचित क्षेत्राचे सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करून मान्यता मिळाल्यास या सर्व गावातील शेतकरी व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून तब्बल 23,700 एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. नुकत्याच मुंबई इथे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या या मागणीस यश आलं असून नामदार विखे पाटील यांनी वंचित क्षेत्राचं सर्वेक्षण, संकल्पना व अंदाजपत्रक 1 महिन्यात करून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्याचे आदेश संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.